नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या मागच्या बातमी या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. काल भारताच्या मुख्य इलेक्शन कमिशनर श्री ज्ञानेश कुमार यांनी 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर केल्या. त्याच्याबरोबर महाराष्ट्रामध्ये 2 ज्या विधानसभाच्या निवडणुका व्हायच्या आहेत त्या त्यांनी जाहीर केल्या. त्याच्यातली एक आहे बारामती, दुसरी आहे अहमदनगर म्हणजे अहिल्यानगरमधले राहुरी. कारण बारामतीतले अजितदादा पवार प्रतिनिधी होते, त्यांचं अपघाती निधन झालं. राहुरीचे आमदार कर्डिले साहेब जे होते त्यांचं आजारपणामुळं निधन झालं. तर ते दोन्ही जागा रिकाम्या झाल्या आणि त्यांच्या जागी आता निवडणुका ठरवलेल्या. आता याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची जागा म्हणजे काय की बारामती. कारण अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई पवार या तिथं निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. बारामती हा नेहमी तसा पवार फॅमिलीचाच मतदारसंघ राहिलेला आहे. आत्ता गेली 40 वर्ष तिथं दुसरं कोणीही निवडून येत नाही. नेहमी पवार फॅमिलीच निवडून येते. एकदा शरद पवारांनी पाठिंबा दिला म्हणून तिथं काकडे म्हणून जे होते ते खासदार झाले होते. ते शरद पवारांनी पाठिंबा दिला म्हणूनच आले होते. असं इतर कोणी निवडणूक लढवणं आणि जिंकणं तिथं अशक्य आहे, कारण पवार कुटुंबाचं तिथं काम आहे. आता विषय काय आहे आजचा व्हिडिओचा, की सुनेत्राताई पवारांना उभं करावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आणि त्यांना बिनविरोध निवडून आणावं असं सगळ्यांचा आग्रह आहे. आता पवार फॅमिलीचं तिथं काम आहे, त्यात अजितदादांचं मोठं काम आहे. त्याच्यामुळं त्या बहुमताने कोणी उभं राहिलं तरी निवडून येतील हा विषयच नाही. म्हणजे त्या येतील निवडून हे नक्की, मग बिनविरोध का नाही हा प्रश्न आहे. आता लोकसभेला सुप्रियाताई सुळेंच्या विरुद्ध सुनेत्रा पवार उभ्या होत्या. मग त्याचा वाटपा काढतील का, तर असं नाही. कारण शरद पवार गटाने जाहीर केले की आम्ही सुनेत्राताई पवारांच्या विरोधामध्ये कोणी उमेदवार देणार नाही. भाजप देईल का, नाही. कारण भाजप हा राष्ट्रवादी काँग्रेसचा साथीदार आहे. एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबर आहेत. म्हणजे दोघींनी मोठे पक्ष उभे राहणार नाहीत. मग होऊन उभं राहू शकतं तर एक काँग्रेस, शिवसेना हे 2 पक्ष उभे राहू शकतात. त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा जो पक्ष आहे तो बहुधा त्यांचा उमेदवार उभं करणार नाही. पण काँग्रेसचं काही सांगतात, कारण काँग्रेसचे जे नेतृत्व आहे ते काय निर्णय घेईल याची काही खात्री देता येत नाही. पण एक मध्ये अवचित घटना अशी घडलेली आहे की बारामतीमध्ये जे हॉस्पिटल आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हॉस्पिटल, तर त्याच्या हॉस्पिटलला अजितदादा पवार यांचं नाव द्यावं असं मध्ये एक ठराव तिथल्या संस्थेने मंजूर केला. आता ज्या संस्थेचं त्या मालकीचं हॉस्पिटल आहे त्यांनी तो त्याच्यामुळे काय झालं, धनगर समाजातले लोक नाराज झाले की तुम्ही अहिल्याबाई होळकरांचं नाव काढून अजितदादांचं पवार नाव गट द्यायचं काही कारण नाही. त्याच्यामुळे अहिल्याबाई होळकरांचा अपमान झाला असं त्यांच्या मनामध्ये लोकांनी, काही जणांनी भरून दिलं. आणि त्याच्यामुळं धनगर समाजाचा एखादा माणूस सुनेत्राताई पवारांच्या विरोधात उभं करायचं असं त्यांचा ठरलेलं आहे. आता ही जी गोष्ट आहे ती कुजबूज आहे, काही जणांच्या वक्त्यांच्या भाषणातून प्रकट झालेला विषय आहे. तर तसं घडेलच असं काही सांगता येत नाही. कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नक्कीच धनगर समाजाची समजूत घालतील आणि सुनेत्राताईंना बिनविरोध निवडून आणतील अशी खात्री वाटते. आता याच्या मागचं जे राजकारण ते समजून घेणं गरजेचं आहे. काही लोक काय करतात, सुनेत्राताई पवारांना छुपा पाठिंबा तर दाखवतात,
पण आतूनच काही लोकांना त्यांच्या विरोधात उभं करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे आपण वरून गोड राहायचं, आम्ही तुमच्या बाजूचे आहोत, आम्ही तुमच्या विरोधात उभं राहणार नाही, आणि आतून मात्र एखाद्या धनगर समाजाच्या माणसाला उभं करण्याचा प्रयत्न करायचा. तर लोक काय, आता काही जण नावासाठी, प्रसिद्धीसाठी, आपण प्रसिद्ध राहिलं तर महाराष्ट्रामध्ये सतत नाव येत राहील, निवडणूक होईल, भले पडलो तरी प्रसिद्धी भरपूर आपल्याला मिळून जाईल. प्रत्येक इलेक्शनमध्ये असे खूप लोक असतात, काही त्यांना कोण 10-20 मतं पडतात, पण सगळ्या मतपत्रिकेवर त्यांचं नाव येतं, लोक वाचतात, म्हणून लोक डिपॉझिट गेलं तरी चालेल पण उभं राहतात. हौस असते काय जण, काही जण 8-8, 10-10 वेळा पडतात तरी उभे राहतात. तर तो त्यांचा छंद आहे. आता लोकशाहीमध्ये कोणालाही उभं राहायचा अधिकार असल्यामुळे लोक त्याचा फायदा घेतात. खरं तर सरकारने म्हणजे डिपॉझिटची रक्कम मोठी केली पाहिजे, म्हणजे हे असे जे चाळे करतात लोक ते उभे राहणार नाहीत, किंवा राहिले तरी त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड पडू शकतो. आता कोण असं करू शकतं की सुनेत्र त्यांच्या विरोधामध्ये आतून विरोध करू शकतो? तर याच्यामध्ये बरेच स्थानिक जे त्यांचे विरोधक होते, ज्यांना अजितदादा पवारांच्याबद्दल मनामध्ये असूया होती, किंवा अजितदादा पवारांमुळे काही वेळा ते दुखवले गेलेत, असे लोक असू शकतात. त्याच्यामध्ये घरातले लोकसुद्धा असू शकतात. तुम्ही पाहिलं असेल की अजितदादांच्या पवारांच्या विरोधामध्ये योगेंद्र पवार हे त्यांचे सख्खे पुतणे, सख्ख्या भावाचा मुलगा त्यांच्या विरोधामध्ये उभा होता. तो पडला, ठीक आहे, पण उभा राहिला. हा वाचपा कोणी काढला? तर हा पवार, शरद पवारांनी काढला होता, की सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्र पवार उभं राहिला म्हणून अजितदादा पवारांच्या विरोधात त्यांनी योगेंद्र पवारांना उभं केलं, आणि पवार घराण्यामधली जी एकी होती ती त्यांनी थोडीशी त्याच्यामध्ये मोडीत काढली. आता अजित पवारांनी नंतर कबूल केलं की मी सुनेत्राताईंना उभं करायला नको होतं, ती माझी चूक झाली. ती चूक शरद पवारांनी पण केली. दोघांनी चुका केल्या आणि दोघांनी आता थोडंसं त्याच्यातून शहाणपण घेतलेलं आहे. मग आता शरद पवार गटातर्फे कोणी उभं राहील असं मला वाटत नाही. त्यांनी जाहीर पण तसं केलेलं आहे, पण उभं राहणाऱ्या माणसाला त्यांचा छुपा पाठिंबा असू शकतो असं मला संशय आहे, की थोडंसं धडा शिकवायचं. का त्यामध्ये विलिनीकरणाला सुनेत्राताईने श दिलेला आहे, त्याच्यामुळं थोडीशी नाराजी शरद पवार गटामध्ये आहे. शरद पवार जरी स्वतः त्या बाजूने विचार नसले, सुळेताई, सुप्रियाताई नसले, तरी जे खालचे कार्यकर्ते आहेत ते थोडंसं काही असे निर्णय घेऊ शकतात, आणि येणारे इलेक्शन जे आहे हे रंगतदार होण्याची शक्यता आहे. अर्थात कोणी उभं राहिलं तरी देवेंद्र फडणवीसांच्या जी चतुराई आहे त्याच्यापुढं कोणी टिकणार नाही, आणि कोणी उभं राहण्याचा प्रयत्न केला तर त्याचा धडा त्याला मिळेल. उभं राहिले तरी सुनेत्रा पवार निवडून येतील, आणि बिनविरोध यावं असा जो प्रयत्न आहे तो यशस्वी झाला तर चांगलंच आहे. त्याच्यामुळे आज आपण इथं थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमचं मत काय, हा महत्त्वाचा प्रश्न, की तुमचं मत मांडा, किंवा सुनेत्राताई पवार बिनविरोध येतील का नाही येणार. बारामतीचं राजकारण ज्यांनी जवळून पाहिलं ते बरोबर याच्याबद्दल आपलं मत व्यक्त करतं. रामकृष्ण.